नमस्कार रसिकाओ, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। नवरी मिळे हिटलरलाच्या 7 नोव्हेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया। तर एपिसोडची सुरुवात अशी होते की एजे लीलाला शोधायला बाहेर निघतो। तो त्याच्या कारमध्ये असतो आणि सभोवताली बघत असतो। एजे खूप टेन्शनमध्ये असतो। तो मनात म्हणत असतो, कुठे गेली असेल ही लीला? सणाच्या दिवशी असं कोणी घर सोडून जातं का? इथे लीलाच्या माहेरी लक्ष्मीपूजनाची तयारी चालू असते। रेवती रांगोळी काढत असते आणि कालिंदी रेवतीला सांगत असते की किती वेळ रांगोळी काढतेस, अजून तुझी पूर्ण झाली नाही। कालिंदी रेवतीला सांगत असते की रंग शोधतेस, डिझाईन शोधतेस, तुझी रांगोळी 4 तास चालते। पण लीलाचे वडील मात्र वेगळ्याच चिंतेत असतात। ते म्हणत असतात की इथे चांगलं लक्ष्मीपूजन चालू आहे, पण माझ्या लीलाच्या सासरी काय चालू असेल? लीला लक्ष्मीपूजनाला आली असेल का? आणि एवढ्यातच तिथे एजे येतो। एजेला अचानक आलेले पाहून कालिंदी आणि लीलाचे वडील शॉक होतात। कालिंदी म्हणते, अगं बाई एजे। लीलाचे वडील म्हणतात, तुम्ही ह्या वेळेला इथे? कालिंदी आणि लीलाच्या वडिलांचे असे प्रश्न बघून एजेना समजते की लीला इथे आलेली नाहीये। त्यामुळे ते सांगतात की जवळच काम होतं म्हणून जरा आलो तुमच्याकडे, तुम्हालाही विश करता आलं। असे म्हणून तो कालिंदी आणि लीलाच्या वडिलांना विश करतो हॅपी दिवाळी, आणि तो रेवतीला सुद्धा विश करतो हॅपी दिवाळी। रेवती सुद्धा त्यांना म्हणते की हॅपी दिवाळी। लीलाचे वडील एजेना घरात यायला सांगतात। एजे सांगतो की नाही, घरी पण पूजा आहे, मी निघतो। आणि असे म्हणून एजे उंबरठ्यावरूनच परत जातो। एजे गेल्यानंतर लीलाचे वडील मनात बोलतात की एजे इथे लीलाला बघायला तर आले नसतील ना? कालिंदी सुद्धा मनात म्हणते, एजे कधी रिकाम्या हाताने येत नाहीत, नक्की काहीतरी गडबड आहे। कालिंदी आणि लीलाचे वडील दोघंही टेन्शनमध्ये असतात। तेवढ्यात रेवती म्हणते की तुम्ही दोघं काहीतरी विचार करू नका, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त टळेल। इथे लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा आजीना विचारत असतात की आजी अजून किती वेळ थांबायचं, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त टळेल। दुर्गा लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, एक वेळ लीलाशिवाय पूजा होईल, पण एजेंशिवाय नाही, आणि आता तेही घरी नाहीयेत, त्यामुळे आपल्याला थांबावंच लागेल। किशोर दुर्गाला सांगतो की एकदा फोन लावून बघ, कदाचित बाबांना लीला सापडली असेल। त्यामुळे दुर्गा एजेला कॉल लावते। एजे दुर्गाचा कॉल उचलतो आणि विचारतो की लीला आली आहे घरी? तर दुर्गा म्हणते की मला वाटलं तुम्हाला सापडली असेल, ती इथे आलेली नाही। इथे रेवतीच्या बेकरीमध्ये लक्ष्मीपूजनाची तयारी चालू असते। बेकरीच्या सगळ्या इक्विपमेंट्सना हार घातला जातो, हळद कुंकू वाहिलं जातं। कालिंदी दोघांना सांगते की बाप लेक आहे ना, सगळ्या सेकंड हँड वस्तूंची अशीच सागर संगीत पूजा करा। बाबांनो, एवढ्यात जीव टाकू नका, कारण पुढची अनेक वर्ष तुमच्याकडून भरपूर काम करून घ्यायचं आहे। लीलाचे वडील कालिंदीला सांगतात की आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुझी कटकट करू नकोस। रेवती म्हणते, जुनं ते सोनं। त्यावर कालिंदी म्हणते की मी ह्या वेळेला लक्ष्मीपूजनाच्या वेळेला देवाला प्रार्थना करते की माझ्याकडे एक फर्स्ट हँड ओव्हन तरी येऊ दे। आणि एवढ्यातच तेथे यश येतो आणि म्हणतो, तथास्तु। यशला बघून कालिंदी खूप खुश होते आणि म्हणते की हॅपी दिवाळी। त्यावर यशही कालिंदीला विश करतो आणि नंतर म्हणतो की सॉरी काकू, मला असं आगाऊपणे बोलायचं नव्हतं, पण मला कंट्रोलच झाला नाही। कालिंदी म्हणते, अरे तसं तर चालायचंच, असंही आपण आपल्याच माणसाची मस्करी करतो। त्यावर यश कालिंदीला म्हणतो, अगदी खरं आहे। आणि त्यानंतर यश रेवतीला तिच्या बेकरीसाठी नवीन ओव्हन आणलाय असे सांगतो। रेवती म्हणते, यश तू एवढं महागडं गिफ्ट माझ्यासाठी काही न बोलता आणलंस? यश म्हणतो, मला वाटलं की तुला हे सरप्राईज आवडेल म्हणून मी आणलं। रेवती म्हणते, सरप्राईज नाहीये, हे दडपण आहे। त्यावर कालिंदी म्हणते, अगं रेवती असं काय करतेस? त्याने दिवाळीनिमित्त एवढी चांगली भेटवस्तू आणली आहे, ती घे, असं मन मोडू नये, विरस करू नको त्याचा, घे घे। यशसुद्धा सांगतो, आमच्याकडे दिवाळीत गिफ्ट देण्याची पद्धत आहे
आणि दिवाळीचं गिफ्ट कधीही नाही म्हणायचं नसतं. त्यावर रेवतीचे वडील म्हणतात की एवढं महागडं गिफ्ट आम्ही कधी घेतही नाही आणि कोणाला देतही नाही, त्यामुळे रेवतीला अवघडल्यासारखं वाटतंय. कालिंदी म्हणते, हो, एवढं महागडं गिफ्ट देण्यासाठी परवडलं पण पाहिजे ना. पण यश, आम्ही महागडं गिफ्ट घेऊ शकतो. आणि कालिंदी यशला सांगते की तू घेऊनच येते आत, आपण त्याची पूजा करूया. इथे एजे स्वतःच्या घरी येतो, ते सुद्धा लीलाला न घेताच. एजे मनात विचार करत असतो की आता मी आईला काय सांगू. लीला माझे पेशन्स चेक करत आहे. त्यावेळी त्याला आठवते की त्याच्या आईने त्याला सांगितलेले असते की गोंधळून जाऊ नकोस, फक्त लीलाच्या बाजूने विचार कर, सापडेल तुला. आणि एजे लीलाला स्वतःच्याच घरी शोधायला निघतो. इथे दुर्गा आजीला म्हणत असते, आजी, मुहूर्त टळून चालला आहे. प्लीज एजेंना तुम्ही बोलवा, आपण पूजा करून घेऊया. लक्ष्मी आणि सरस्वतीसुद्धा सांगतात की लीलाच्या नादी लागलं ना की नेहमी गडबड होते. आता खूप उशीर झाला आहे, आपण पूजा करून घेऊया. त्यावर आजी म्हणते की हे बघा मुलींनो, तुम्हाला ती आवडो किंवा न आवडो, पण ती ह्या घरची सून आहे. आजी म्हणते, जोपर्यंत ती येत नाही ना तोपर्यंत पूजा होणार नाही. इथे एजे त्याच्या आणि लीलाच्या बेडरूममध्ये तिला शोधायचा प्रयत्न करतो, पण त्याला ती मिळत नाही. किशोर आणि किशोरचे दोन्ही भाऊ लीलाला शोधायला जाण्याचा विचार करतात. त्यावर दुर्गा म्हणते, कशाला, आधीच मुहूर्त टळून चाललाय, तुम्ही आता कुठे जाऊ नका. आणि शेवटी एजेला लीला एका अडगळीच्या खोलीमध्ये कोपऱ्यात रडत बसलेली दिसते. एजे लीलाच्या बाजूला बसतो आणि सांगतो, हे काय लीला, आज आपल्या घरी लक्ष्मीपूजन आहे आणि तू इथेच बसली आहेस. लीला म्हणते, आपल्या घरात? ज्या घरातून तुम्ही मला काढून टाकलं आणि पुन्हा कधी घ्यायलाच आला नाहीत, ते माझं घर कसं असेल? मला ना बायको होण्याचा अधिकार आहे, ना सासू होण्याचा हक्क आहे. इथे कोणीच मला स्वीकारलं नाहीये, कोणत्या तोंडाने बसू मी पूजेला? एजे म्हणतो, आय नो, तू माझ्यामुळे हर्ट झाली आहेस. लीला म्हणते, मलाही दिवाळीच्या दिवशी असं अंधारात बसायला आवडत नाही, मला सगळ्यांमध्ये राहायला आवडतं. तशी इच्छा तर व्हायला हवी ना आता. मला ना आता अंधारापेक्षा आपल्या नात्याची भीती वाटते एजे. त्यापेक्षा इथे बसून राहिलेलं बरं. त्यावर एजे लीलाला म्हणतो, चल माझ्याबरोबर, उठ. आणि एजे लीलाचा हात पकडतो आणि तिला उठवतो. एजे लीलाला घेऊन लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी येतो. एजे लीलाकडे बघत असतो, लीला रडत असते. आणि मग एजे लीलाचा हात स्वतःच्या हातात घेतो. लीलाच्या मनगटात जे मंगळसूत्र असते ते एजे काढतो आणि तिच्या गळ्यात घालतो. हे बघून आजी खूप खुश होतात आणि बाकीचे घरातले सगळे शॉक राहतात. लीलाचे अश्रू आनंदाश्रूमध्ये बदलतात. लीला खूप खुश होते, तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि आजी तिला सांगतात की आता तू फ्रेश होऊ नये, तुझ्या हस्ते पूजा व्हायची आहे. लीला फ्रेश व्हायला जाते. आजी अभिरामला सांगतात, अभिराम, लीलाच्या हातून खूप मोठी चूक घडली, तू दुखावला गेलास. पण कसं असतं ना, नवरा बायकोनी एकमेकांना संधी द्यायची असते, एकमेकांना आधार द्यायचा असतो. एकाचं चुकलं ना तर दुसऱ्याने सांभाळून घ्यायचं असतं, प्रसंगी एकमेकांना मार्गदर्शन करायचं असतं, सोडून नसतं द्यायचं एकमेकांना. आज जे तू केलंयस ना ते एकदम योग्य केलंयस. एजे आजीला म्हणतो, आई, पण तू मला लीला घराच्या बाहेर गेलीयस असं का म्हणालीस? मी तिला सगळीकडे शोधलं पण ती घरातच होती. त्यावर आजी म्हणते, मी कधी म्हटलं की ती घराच्या बाहेर गेलीये? मी म्हटलं ती गेली परत. पुढचा तर्क तुझा तूच लावलास बाळा. त्यावर एजे म्हणतो, हो, पण तू मला थांबवलं सुद्धा नाहीस. त्यावर आजी म्हणतात, आनंद ना आपल्याच ठायी असतो, त्याला आपल्या आतच शोधायचं असतं. आपण ना बाहेर शोधत असतो त्याला. दुसऱ्याने सांगितलं असतं की स्वतःच्या आत बघ तर पटलं असतं का? नाही. त्यावर एजे आजीला म्हणतो की आई, लीला माझ्यासाठी आनंद नाही आहे. त्यावर आजी हसतात. तर एजे म्हणतो, तुला वाटतं की मी खोटं बोलतोय म्हणून हसतेस.
त्यावर आजी म्हणतात, खरं का खोटं हे तुझं तुला माहिती ना, मी आपलं असंच. आणि त्यानंतर लीला तेथे येते. आजी म्हणतात, चला आता पूजेला सुरुवात करूया. आणि लीला आणि एजे दोघं मिळून आरती करतात. आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.